नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचा 27 मेचा एपिसोड आपण पाहत आहोत. दामिनी देशमुख आणि महिपत यांच्या कारस्थानी मधुभाऊंचं भविष्य कसं वळणार? मीडिया आणि पत्रकारांचा तणावग्रस्त हालचाल ही या भागात पाहायला मिळेल. प्रेक्षकांनो, आजच्या भागात मालिकेने एक जबरदस्त ट्विस्ट उलगडला आहे. जसं की दामिनीने पूर्वीच एक गुप्त माहिती दिली होती. त्याच टिपनुसार वात्सल्य आश्रमाजवळ पत्रकारांची आणि पोलिसांची मोठी गर्दी जमलेली दिसते. वातावरणात तणाव आहे आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब आपल्या गाडीतून उतरून घटनास्थळी पोहोचतात. ते पुढे जात असतानाच पत्रकार त्यांना अडवतात आणि थेट प्रश्न विचारतात, "सर, या वात्सल्य आश्रमामध्ये नेमकं काय चाललंय?" पण इन्स्पेक्टर साहेब काहीच उघड बोलत नाहीत. फक्त "नो कमेंट्स" असं म्हणत पुढे जातात. त्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांकडून माहिती गोळा करू लागतात. कारण दामिनीच्या खबऱ्याकडून त्यांना एक माहिती मिळालेली असते की आश्रमाच्या आवारात कुठेतरी जमीन खणून मृतदेह दडवण्यात आलेला असू शकतो. पत्रकार ही बातमी लगेच जगजाहीर करतात. वात्सल्य आश्रमामध्ये आहे एक भीषण रहस्य आणि आता प्रश्न उभा राहतो, याचा संबंध विलासच्या मृत्यूशी आहे का? हे प्रकरण काही वेगळंच वळण घेणार आहे असं स्पष्ट दिसतं. दरम्यान इन्स्पेक्टर साहेब त्या टीप देणाऱ्या व्यक्तीकडे जातात, जो खरं तर दामिनीचाच माणूस असतो. तो सुद्धा दामिनीने शिकवलेलं खोटं बोलू लागतो. सांगतो की "मी तर नेहमीप्रमाणे माझी कुत्री फिरवायला आलो होतो. इथेच मी 8 कुत्री फिरवतो. पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं. बॉबी नावाचं कुत्रं, जे वेंगुर्लेकरांचं आहे, ते खूपच अस्वस्थ झालं आणि जोरजोरात भुंकायला लागलं. मला ओढतच एका विशिष्ट ठिकाणी घेऊन गेलं." तो पुढे सांगतो, "माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. पण हा आश्रम तर अनेक वर्षापासून बंद आहे ना, म्हणून मी लगेच पोलिसांना कळवलं." हे सर्व ऐकून इन्स्पेक्टर साहेब हे विचारात पडतात आणि पुढील तपासासाठी तयार होतात. प्रेक्षकांनो, आता या गोष्टीचं पुढे काय होतं त्याचा उलगडा येणाऱ्या भागांमध्ये होणार आहे. पण हे नक्की की आता कथेला एक जबरदस्त गूढ वळण मिळालं आहे. प्रेक्षकांनो, पुढचा क्षण मालिकेत खऱ्या अर्थाने धक्कादायक ठरतो. वात्सल्य आश्रमामध्ये काहीतरी गंभीर घडतं याची कुणकुण लागलेली असतानाच पत्रकारांनी एकच गोंधळ घातलेला असतो. ते सतत पुढे सरकत राहतात कारण त्यांच्या कॅमेऱ्यात त्या क्षणाचं सत्य कैद व्हावं अशी त्यांची धडपड सुरू असते. इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांचे सहकारी पोलीस त्यांना सतत मागे थांबवतात कारण तपास अत्यंत संवेदनशील टप्प्यावर पोहोचलेला असतो. दरम्यान काही पोलीस अधिकाऱ्यांनी आश्रमाच्या मातीची खोलवर खोदकाम सुरू केलेलं असतं. आणि अचानक त्यांच्या हाताला काहीतरी लागतं. काही क्षण थांबून सर्वजण जेव्हा त्या वस्तूकडे पाहतात, तेव्हा उघड होतं की ते आहे एका माणसाच्या हाडांचा सांगाडा. या दृश्याने सर्वांनाच धक्का बसतो. पत्रकारांमध्ये खळबळ माजते आणि ते अधिक आक्रमकपणे शूटिंग सुरू करतात. तेवढ्यात सावंत इन्स्पेक्टर जोरात आदेश देतात, "यादव, या सगळ्यांना बाहेर काढा आणि त्वरित हा परिसर सील करा." पोलीस आपल्या कडक शिस्तीने त्या ठिकाणी नियंत्रण घेतात आणि पूर्ण परिसर सील केला जातो. त्यानंतर तपास करणारे विशेष अधिकारी या सांगाड्याची काळजीपूर्वक विल्हेवाट लावण्यासाठी आणि तपासासाठी त्याला घेऊन जातात. बाहेर पत्रकारांची एक रांगच लागलेली असते. ते लगेच बातम्या प्रसारित करतात. वात्सल्य आश्रमातील या हाडांचा संबंध नेमका कोणाशी? ही विलासच्या खुनाशी संबंधित धक्कादायक नवीन माहिती आहे का? पोलीसही आश्चर्यचकित झालेले असतात कारण विलासच्या मृत्यूच्या वेळी हा परिसर अनेक वेळा तपासण्यात आलेला होता. 5 ते 6 वेळा संपूर्ण आश्रम छाननी करूनही काहीच सापडलं नव्हतं. मग अचानक आता हा सांगाडा कुठून सापडतो? हीच गोष्ट आता इन्स्पेक्टर सावंत यांच्या डोक्याला चिंता लावते. त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, हा सांगाडा तिथे आधीपासूनच होता का? की तो अलीकडेच कुणीतरी मुद्दाम ठेवलेला आहे? दरम्यान पत्रकार या बातमीचं प्रचंड कव्हरेज देतात. एक गूढ रहस्य उलगडताना दिसतंय. आता पुढील भागात याचा उलगडा होतो का हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे. प्रेक्षकांनो, आजच्या भागात वात्सल्य आश्रमातील उघडकीस आलेलं रहस्य आता आणखी खोलवर जातं. पत्रकारांचं लक्ष आता सरळ सरळ आश्रमाचे मालक मधुकर पाटील यांच्यावर जातंय. कारण त्यांच्या नावावर आधीच एका खुनाचा खटला सुरू आहे आणि आता हा दुसरा मृतदेह सापडल्याने सगळं चित्र अजूनच गडद झालंय. पत्रकार सतत प्रश्न विचारतायत, हा खून मधुभाऊंचाच तर नाही ना? पोलीसही आता कसून तपास करणार हे निश्चित. पण याचा उलगडा लवकरच होणार आहे असं भासवत पत्रकार तिथून हटायलाच तयार नाहीत. दुसरीकडे घरात एक वेगळीच वेदना सुरू आहे. अर्जुन एका खोलीत शांत बसलेला असतो, पण त्याच्या मनात मात्र प्रचंड वादळ सुरू असतं. अश्विनकडून आलेले कडक शब्द आणि आरोप त्याच्या मनाला चाटून जातात. "माझा भाऊ लोभी आहे, प्रॉपर्टीसाठी भांडण करत आहे, मी वाटेकरी नकोसा वाटतोय." हे सगळं अर्जुनच्या काळजात
खोलवर रुतलेलं असतं. कधी ज्याच्यावर मनापासून विश्वास ठेवला तोच भाऊ अशा पद्धतीने बोलतोय हे अर्जुनला स्वप्नातही वाटलं नव्हतं. अश्विनचा तो बदललेला स्वर, त्याचं विश्वासाने म्हणणं की हे घर फक्त अर्जुनचंच नाही, हे आमचं सुद्धा आहे, हे सगळं आठवून अर्जुन पुन्हा पुरता कोसळतो. त्याच्या मनात एकच विचार, हे सगळं प्रियामुळे झालंय. प्रियाने अश्विनच्या मनात विष ओतलंय आणि दोन भावांमध्ये फूट पाडलीये. अर्जुनच्या या हलाखीच्या क्षणी सायली येते. तिला आपल्या नवऱ्याला अशा अवस्थेत पाहून फार वाईट वाटतं. ती त्याला धीर देण्याचा प्रयत्न करते. ती सांगते, कधी काली आपल्या घरात हसण्याचा गजबजाट होता, सगळे आनंदात होते. पण प्रियाला ते पचलं नाही आणि तिने घरात भांडण निर्माण केले. त्यावर अर्जुन म्हणतो, तन्वीचं वागणं समजण्यासारखं आहे, पण अश्विन, तो तर माझा भाऊ आहे. त्याला इतकं तरी समजायला हवं ना, की बायको दोन भावांमध्ये वितुष्ट कसं पाडते. त्याला का कळत नाही हे? सायली त्याला धीराने सांगते, कळेल, वेळ लागेल, पण नक्कीच कळेल. पण अर्जुनचा आवाज थरथरत असतो. सायली, जर त्याला कळलंच नाही तर? माझा अश्विन जो इतका समजूतदार होता, लग्नानंतर असं का वागत आहे? सायली त्याला समजावते, तो नवऱ्याचं कर्तव्य निभावत आहे, पण दुर्दैवाने ते करताना भावाचं दुःख त्याला दिसत नाहीये. अंधश्रद्धेप्रमाणे तो फक्त प्रियाच्या बाजूने उभा राहतोय. हे ऐकून अर्जुन भावनाविवश होतो. माझ्या भावाने मला लोभी म्हटलं, हे शब्द माझ्या काळजात खोलवर घुसलेत. सायलीचं मनही त्याच्या वेदनेने हेलावून जातं. ती फक्त अर्जुनच्या डोळ्यातलं पाणी पाहत राहते, कारण ती त्याचं दुःख समजू शकते, पण त्यावर औषध सापडत नाही. प्रेक्षकांनो, एकीकडे अर्जुन दुःखात बुडालेला असतो, तर दुसरीकडे प्रिया आणि अश्विन यांच्या खोलीत वेगळंच चित्र रंगलेलं असतं. अश्विन, ज्याच्या मनात आता भावाच्या विरोधात विष पेरलं गेलंय, तो अगदी मन मोकळं करत प्रियासमोर अर्जुनविषयी तक्रारी करू लागतो. तो म्हणतो, लहानपणापासूनच दादाच्या हातात सगळं तयार असायचं. त्याने एखादी गोष्ट मागितली की लगेच मिळायची आणि मला साधी पेन्सिल हवी असेल तरीही 10 वेळा मागावं लागायचं. अश्विनचं हे बोलणं ऐकून प्रिया अगदी खोट्या संवेदनेने विचारते, म्हणजे तुला वापरलेल्या गोष्टी मिळायच्या? तुला या घरात कुठलाच मान नव्हता का? त्यावर अश्विन दुःखाने म्हणतो, नाही ग, कधीच नव्हता. पण लहान होतो तेव्हा कळलं नाही. आता मात्र स्पष्ट दिसतंय. दादा मला प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो. हे ऐकून प्रिया अधिकच तेल ओतते. ती म्हणते, अश्विन, अर्जुनसारखी खोटं वागणारी माणसे असंच करतात. तुझ्या इतकं स्वच्छ मन असलेला माणूस त्यांना समजणारच नाही. खरं तर अर्जुन आणि सायली दोघंही तुझ्या पावलाच्या धुळीचीही लायकी ठेवत नाहीत. अश्विन तिच्याकडे बघतच राहतो. तिचं प्रेम वाटावं की तिचा प्रभाव हेच समजेनासं होतं. इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन सायलीसमोर आपलं दुःख अगदी निरागसपणे उघडतो. त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात आणि तो विचारतो, सायली, लग्नानंतर इतका बदल होतो का कोणामध्ये? जो अश्विन लहानपणी कुणी ओरडलं तर माझ्या मागे लपायचा, चॉकलेट मिळालं की अर्धा मला द्यायचा, जो परीक्षेत कमी मार्क्स मिळाले की अगोदर मला सांगायचा, तो अश्विन कुठे गेला? अर्जुन पुढे अगदी व्याकुळ होऊन म्हणतो, आज त्याच्या मनात माझ्याविषयी इतकं विष आहे, हे माझ्या डोक्यातच बसत नाहीये. हा खरंच माझा भाऊ आहे का? सायली त्याचा हात हातात घेते आणि ठामपणे सांगते, तुमचा भाऊ कुठेच गेलेला नाहीये अर्जुन. फक्त प्रियाच्या प्रभावाखाली तो सध्या दिशाहीन झालाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या मनात तुमचं प्रेम आहे आणि ते कधीही संपणार नाही. सायली अजून एकदा धीर देत म्हणते, अहो, रागाच्या भरात काही वेळेला कठोर बोलतात, पण तुमचं रक्ताचं नातं आहे, ते तुटू शकतं का? अर्जुन डोळे पुसत म्हणतो, जर हे नातं तुटलं तर मी मोडूनच जाईल, कारण मी माझ्या भावाच्या डोळ्यात माझ्यासाठी एवढा तिरस्कार कधीही पाहू शकत नाही. त्याच्या या बोलण्याने सायलीलाही आतून हादरा बसतो. ती त्याला समजावण्याचा अधिक प्रयत्न करते, पण अश्विनचं बोलणं अर्जुनच्या काळजात इतकं खोलवर घुसलेलं असतं की सायलीच्याही शब्दांना आता अर्थ उरलेला नसतो. प्रेक्षकांनो, आता दृश्य सरकतं अश्विन आणि प्रियाच्या खोलीत. तिथं अश्विन अगदी भरून आलेल्या मनाने प्रियासमोर बोलत असतो. माझ्या मनात दादाविषयी एवढा राग साचलेला आहे ना, वाटतंय हा राग कधीच संपणार नाही. माझ्यासाठी त्याचं एक वेगळं स्थान होतं, पण त्याचं वागणं बघून आज सगळं चित्र उलटं झालं. अर्जुनविषयी भरभरून वाईट बोलत असलेला अश्विन स्वतःच्या भावनांत हरवतो. त्याचे शब्द जसे कडवट होतात, तसं प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र हलकं हसू उमटतं. ती जवळ जाते आणि अगदी हलक्याच शब्दात विष ओतते, अरे अश्विन, जेव्हा जेव्हा तो तुझ्याशी चांगलं वागायचा ना, ते सगळं नाटक होतं. आज तो जसा वागतोय तेच त्याचं खरं रूप आहे. प्रियाचं बोलणं ऐकून अश्विन अधिकच गोंधळतो. हो गं, पूर्वी वाटायचं की दादा मला समजून घेतो, माझ्यावर प्रेम करतो. पण आता जाणवतं की तो फक्त स्वतःची हुशारी दाखवत राहिला, माझ्या चुका दाखवत राहिला. आता प्रिया एकदम शहाणपणाचा आव आणते, जाऊ दे ना, उशिरा का होईना, पण तुझे डोळे तरी उघडले. आणि एक सांगू,
आता तू जेवढं ठाम उभा राहिलास ना अर्जुनसमोर, त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आता मागे वळून पाहायचं नाही अश्विन. प्रियाच्या शब्दात भुरळ पडलेला अश्विन लगेच तिचा हात पकडतो आणि विचारतो, तू माझ्यासोबत आहेस ना तन्वी? त्यावर प्रिया अगदी ठामपणे उत्तर देते, हो अश्विन, मी कायम तुझ्यासोबत आहे, आयुष्यभर. हे ऐकून अश्विनला एक वेगळीच ऊर्जा मिळते. मग आता मी कुणाचं काही ऐकणार नाही. माझ्या स्वाभिमानाला कोणी धक्का लावेल असं मी कधीच होऊ देणार नाही. प्रियाच्या चेहऱ्यावर आता हसू अधिकच गडद होतं, कारण तिचा खेळ पूर्णपणे यशस्वी झालेला असतो. पूर्ण आजी आणि प्रतापसारख्या मंडळींनी तिच्यावर अविश्वास दाखवला, तरीही अश्विन तिच्या बाजूने उभा आहे. ही गोष्ट तिच्या आनंदाचं कारण बनते. ती फक्त वरवर दाखवत असते की ती अश्विनच्या प्रेमात आहे, पण आतून आतून ती फक्त स्वतःच्या यशाचा आनंद लुटत असते. प्रेक्षकांनो, आता कथा एका जबरदस्त ट्विस्टकडे वळते, कारण पत्रकारांची नजर लागली आहे थेट वात्सल्य आश्रमावर. टीव्ही स्क्रीनवर जोरजोरात हेडलाईन्स झळकत आहेत. वात्सल्य आश्रमात दुसरा खून. हे नुसते योगायोग नाहीत. पत्रकार चिवचिवीत सांगू लागतात, या दोन्ही खुनांमागे एकाच व्यक्तीचा हात आहे आणि ती व्यक्ती म्हणजे मधुकर पाटील, म्हणजे सगळ्यांचे प्रिय मधुभाऊ. परोपकारी मुखवटा लावून फिरणाऱ्या मधुभाऊंचा खरा चेहरा अखेर समोर येणार. या प्रकरणात आता समोरासमोर येणार आहेत दोन दिग्गज वकील, अर्जुन आणि दामिनी. या धक्कादायक बातम्या पाहून सगळीकडे खळबळ माजते. इकडे सायली रूममध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते आणि अर्जुन निवांत पुस्तक वाचत असतो. तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणतो. चैतन्यचा फोन असतो. अर्जुन फोन उचलतो. बोल ना चैतन्य, काय झालं? चैतन्य थोडा घाबरलेला आवाजात विचारतो, अर्जुन तू घरीच आहेस ना? न्यूज पाहिलीस का? अर्जुन गोंधळतो. न्यूज? काय विशेष झालं? चैतन्य घाईघाईने म्हणतो, लगेच लाव, पटकन न्यूज बघ. अर्जुन पटकन फोन साईडला ठेवतो आणि सायलीकडून तिचा फोन मागतो. सायली थोडी घाबरलेली विचारते, काय झालं असं अचानक? अर्जुन काही न बोलता तिचा फोन घेतो आणि पाहतो. न्यूज चॅनलवर एकच ब्रेकिंग न्यूज झळकत आहे. वात्सल्य आश्रमात आढळलेला दुसरा मृतदेह आणि या प्रकरणाचा थेट संबंध मधुकर पाटलांशी. जर पाटलांनी हा खून केला असेल, तर मग विलासचा खूनसुद्धा त्यांनीच केला असेल का? पत्रकार प्रश्नांची सरबत्ती करत असतात आणि हे सर्व बघून अर्जुन आणि सायली त्यांच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकते. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी, धक्का आणि गोंधळ स्पष्ट दिसतो. आता पुढे काय होणार? मधुकर पाटील यांचा खरंच काही संबंध आहे का या खुनाशी? की कुणीतरी त्यांना अडकवायचा डाव मांडलाय? प्रेक्षकांनो, वात्सल्य आश्रमातल्या दुसऱ्या खुनाच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे आणि ही बातमी पाहून अर्जुन आणि सायली अक्षरशः हादरून जातात. सायलीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. ती हळूहळू जमिनीवर बसते आणि तोंडावर हात ठेवून रडायला लागते. काय चाललं हे सगळं? आश्रमात दुसरा खून आणि मधुभाऊंचं नाव पुन्हा? तिच्या मनात एकच प्रश्न, अगदी शेवटच्या टप्प्यात सगळं व्यवस्थित होणार असतानाच हे अघटित का? दरम्यान चैतन्याचा फोन अजूनही सुरू असतो. अर्जुन, ऐकलंस ना? पाहिलंस ना न्यूज? अर्जुन शांतपणे म्हणतो, हो पाहिलं, आणि हे खूप गंभीर प्रकरण आहे. अर्जुन म्हणतो, एक काम कर, तू पोलिसांकडून पूर्ण अपडेट घे, प्रत्येक गोष्टीचा आढावा घे, आपल्याला सत्य शोधावंच लागेल. चैतन्य हो म्हणतो आणि इकडे अर्जुन सायलीला जवळ घेतो. तिला धीर देतो. हे बघ सायली, मीडिया अर्धवट माहिती देत असतो. कुठलीही खात्री न करता फक्त न्यूज करतात. पण तू घाबरू नकोस, मी आहे ना. सायली मात्र डोळे पुसत विचारते, पण माझ्या मधुभाऊंचं काय होणार? पुन्हा पोलीस त्यांना नेणार का? अर्जुन ठामपणे सांगतो, नाही, मी स्वतः याची चौकशी करेन आणि काय खरं आहे काय खोटं आहे हे बाहेर काढीन. आय प्रॉमिस यू सायली. आणि ती बिचारी मधुभाऊंसाठी काळजी करत रडत राहते. दुसरीकडे एक नवा डाव सुरू होतो. प्रिया पोचलेली असते रविराजच्या घरी. पण विशेष म्हणजे रविराज घरीच नसतो. प्रिया जाणीवपूर्वक आलेली असते काहीतरी महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी. तिचं लक्ष नागराजकडे जातं आणि ती विचारते, नागराज, आज रविराज घरी नाहीये म्हणूनच आले. कोर्टात जे झालंय त्यानंतर त्यानं मला एक फोनही केला नाही. काही बोलला का तो? नागराज उत्तरतो, तुला जेव्हा त्यानं कोर्टात अपमानित केलं ना, त्यानंतर तो काहीच बोललेला नाही. त्याच्या डोक्यात काय चाललं हे कुणालाच समजत नाहीये. प्रिया डोक्यावर हात मारते. एकीकडे ही नवीन केस उभी राहिली आहे आणि इथे रविराज काहीच सांगत नाहीये. सांगू का, मी याच मुद्द्यावर बोलायला आले इथे. आता तिने इकडे तिकडे नजर टाकली, कारण तिला सुमन आणि प्रतिमा काही ऐकायला नको होतं. प्रेक्षकांनो, आता हे सगळं प्रकरण अगदी स्फोटक वळणावर आहे. एकीकडे आश्रमातील खून, दुसरीकडे मधुभाऊंवरचा संशय आणि आता प्रिया आणि रविराज यांच्यातील वाढता दुरावा. पुढे काय होणार? अर्जुन सत्य शोधून काढेल का? मधुभाऊ निर्दोष ठरणार का? आणि प्रिया, ती नक्की काय माहिती मिळवायला आली आहे?
प्रेक्षकांनो, आता आपण पोचलो आहोत या केसच्या आणखी खोल स्तरावर. वात्सल्य आश्रमात सापडलेल्या नव्या मृतदेहाचं गूढ अजून खोल आहे. पण आता उलगडायला लागलं एक घातक षड्यंत्र. प्रिया रविराजच्या घरी जाऊन नागराजला विचारते, काय नवीन मृतदेह कुणाचा आहे? कुठून आला? काय चाललंय? आणि नागराज हलू आवाजात सांगतो, हा दामिनी आणि महिपतचा नवीन प्लॅन आहे, मधुभाऊंना अडकवण्यासाठीच. हे ऐकताच प्रियाच्या अंगावर काटाच येतो. ती घाबरून विचारते, मधुभाऊंवर अजून एक खुनाचा ठपका? आणि पुन्हा माझ्या डोक्यावर हे प्रकरण का? ती संतापून नागराजला विचारते, तुम्ही जे काही बिनडोक प्लॅन करता त्याची जबाबदारी माझ्यावरच का येते? मी आधीच सांगितलंय, यावेळी जर काही गडबड झाली तर मी यात काहीच सहभागी होणार नाही. हा खून कसा पचवायचा ते तुम्हीच पहा. तेवढ्यात धाड! पाण्याचा ग्लास जमिनीवर आदळतो. आणि सगळं ऐकलेली प्रतिमा तिथे उभी असते. नागराज आणि प्रिया दोघेही हादरून तिच्याकडे पाहतात. प्रतिमाच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह. ती संतप्तपणे विचारते, खून? कसला खून? काय चाललंय इथे? काय बोलत होता तुम्ही दोघं? प्रिया लगेच खोटं बोलायला सुरुवात करते. नाही ग आई, मी असंच काहीतरी बोलले, तू चुकीचं ऐकलंस. पण प्रतिमा आता थांबायचं नाव घेत नाही. ती डोळ्यात डोळे घालून म्हणते, मी साफ ऐकलं, तुम्ही खून पचवण्याच्या गोष्टी करत होता. आणि हे तुमचं नाटक मला माहीत आहे. प्रिया नाटक करत म्हणते, आई मी खून नाही, ऊन म्हणत होते. बघ ना बाहेर किती गरम आहे, किती घाम आलाय मला. आणि ते घाम पुसण्याचं नाटक करू लागते. मात्र प्रतिमा आता शांत राहणारी नाही. ती स्पष्ट शब्दात प्रिया आणि नागराजला खोटं पाडते. ऊन कधी पचवतं का? तू खूनच म्हणालीस आणि मी ऐकलंय. आता काय होणार? प्रतिमा खरंच सत्य बाहेर काढेल का? प्रिया आणि नागराज यांचं हे षड्यंत्र उघड होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, मधुभाऊंना अडकवण्याच्या या कटाचा शेवट काय होणार? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत राहा पुढचा भाग. कारण आता ही कथा वळण घेते अशा रस्त्यावर जिथून परतणं अशक्य आहे. प्रेक्षकांनो, आता गोष्ट आली आहे अशा टप्प्यावर जिथं खरं कोण आणि खोटं कोण हे समजणं अवघड झालंय. नागराज आणि प्रिया यांनी एकत्र येऊन प्रतिमाला गोंजारण्याचा एक नवा खेळ खेळायला सुरुवात केली. प्रतिमा रागाने विचारते, मी चुकीचं ऐकलं असं तुम्ही म्हणता? मी काय वेडी आहे का? तेव्हा प्रिया नाटकी सुरात उत्तर देते, आई मला सारखं तेच तेच बोलावं लागतं कारण तू वेळेवर गोळ्या घेत नाहीयेस. तुला काहीही दिसतं, काहीही ऐकू येतं. मी सांगते औषध वेळेवर घे गं. नागराजही लगेच तिच्या बोलण्याला दुजोरा देतो, हो वहिनी, हे सगळं औषध वेळेवर न घेतल्यामुळे होतंय. आधी स्वतःची काळजी घ्या. प्रतिमा मात्र आपला पक्ष समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, मी सगळी औषधं वेळेवर घेतेय, तुम्ही असं का बोलता? पण यांना तिचं ऐकायचंच नसतं. प्रिया लगेच विषय बदलते, बापरे, मला उशीर होतोय. आई तू तुझी काळजी घे गं, मला तुझ्या चिंतेने जीव घाबरतो. आणि ती नाटक करत तिथून निघून जाते. नागराज हे तिला टाळत आत जातो आणि सुमनला आवाज देतो, सुमन, सुमन, हे आवरून ठेव बरं. आता प्रतिमा मात्र गोंधळलेल्या अवस्थेत उभी राहते. काय खरं काय खोटं हे तिच्या मनात गडद प्रश्नांप्रमाणे फिरत राहतं. दुसरीकडे अर्जुनचा संताप उफाळून आलेला असतो. तो चौकशी करत असतो, ही टीप कोणी दिली, माहिती कुठून मिळाली आणि कशाच्या आधारावर हे खोटं पसरवलं जातंय. सायली भीतीने गप्प बसलेली असते. चैतन्य तिला समजावत असतो, सायली शांत हो, अर्जुन सगळं हाताळेल. अर्जुन मात्र थांबत नाही. तो फोनवर स्पष्ट आदेश देतो, मला सगळ्या घटनांची तपशीलवार माहिती हवी आहे. कोणती टीप कधी आली, कुठून आली, कोणाच्या सांगण्यावरून आली, हे सगळं शोधा. कथा आता एका धक्कादायक वळणावर येऊन ठेपलेली आहे. अर्जुनला खरं काय आहे हे शोधता येणार का? प्रतिमा सत्य शोधण्याचा प्रयत्न करत राहील का? प्रतिमाने तन्वीच्या तोंडून जो खून शब्द ऐकलाय ते प्रतिमा रविराजला सांगण्याचा प्रयत्न करेल का? आणि प्रिया नागराज यांचे खरे रंग अखेर उघडे पडणार का? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा पुढचा भाग. कारण ही केस आहे फक्त खुनाची नाही, तर खोटेपणाच्या जाळ्यात अडकलेल्या विश्वासांची. प्रेक्षकांनो, आता गोष्टीत मोठं वळण येतं. अर्जुनला सगळी सच्चाई कळते की हा सगळा खेळ दामिनी देशमुख आणि महिपत यांचा आहे. सायलीच्या डोळ्यात पाणी येतंय. तिला सहन होत नाही हे सर्व. चैतन्यही म्हणतो, अर्जुन, असे प्लॅन फार काळ टिकत नाहीत, काळजी करू नकोस. तो सायलीला म्हणतो, बघ आता थोडी खळबळ होईल, पण मधुभाऊंचा काही दोष नाही, लवकरच सत्य बाहेर येईल. पण अर्जुन रागात म्हणतो, त्या दामिनी देशमुखला आता धडा शिकवायला हवा. हेच आहे त्यांची केस जिंकण्याची पद्धत. सायली काळजीने विचारते, ही सगळी योजना दामिनीने आणि महिपतने केली आहे ना? चैतन्य आश्वस्त करतो, हो, पण मधुभाऊंना कधीच अरेस्ट होऊ देणार नाही, ही आपली प्राधान्यता आहे. अर्जुन सांगतो, चला, आपला इन्फॉर्मर ज्याच्याशी संपर्क आहे त्याच्याशी
रिमांड आणि अँटिसिपेटरी बेलसाठी अर्ज करतो. सायलीची भीती कमी करत चैतन्य लगेच कामाला लागतो. अर्जुन सायलीला म्हणतो, चल आपण मधुभाऊंना सगळं समजावू. ही बातमी त्यांच्यापर्यंत चुकीच्या प्रकारे जाण्याऐवजी आपणच त्यांना सांगू. सायली म्हणते, नको, ही बातमी त्यांच्यापर्यंत जाऊ नये. त्यांना एवढा धक्का सहन होणार नाही. अर्जुन प्रेमाने तिचे हात धरून म्हणतो, सायली, तुला स्ट्रॉंग राहायचंय. आपल्याला त्यांच्यासोबत उभं राहायचं आहे. सत्य लवकरच बाहेर येणार आहे, पण तोपर्यंत आपण त्यांचा आधार व्हायला हवा. पत्रकार अर्जुनच्या घरी येऊन मधुभाऊंबाबत प्रश्न विचारू लागतात. कल्पना रागात म्हणते, तुमच्या प्रश्नांची आम्ही उत्तरं देणार नाही. मधुभाऊंना अनेक प्रश्न विचारले जातात, पण ते एकही उत्तर देत नाहीत. ते घाबरतात. अर्जुन इन्स्पेक्टरांना विचारतो, काय घडलं? तुम्ही मधुभाऊंना अटक का करत आहात? इन्स्पेक्टर सांगतात, आम्ही त्या प्रकरणात त्यांना अटक करायला आलो आहोत. तेवढ्यात चैतन्य बेलचे पेपर घेऊन येतो आणि अर्जुन म्हणतो, आता तुम्ही मधुभाऊंना अटक करू शकत नाही. प्रेक्षकांनो, या मालिकेचा पुढील भाग जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण सत्य लवकरच बाहेर येणार आहे आणि काय वळण येणार हे पाहायला विसरू नका.